नोटीस न देता खोक्याचं घर पाडलं हे कुणाच्या दबावाखाली होतंय? देशमुख हत्या प्रकरणापासून विचलित करण्यासाठीचा प्रयत्न, आरोपी खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांचा आरोप. सुरेश धसांकडून ढाकणे कुटुंबियांना उपचारासाठी मदत करण्याचं आश्वासन. अतिशय रानटी आणि चुकीच्या पद्धतीनं मारहाण झाली, सतीश भोसलेवर कारवाई होणार, धसांची ढाकणे कुटुंबियांना ग्वाही. आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याचं घर पेटवणं आणि कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल. अनोळखी 20 ते 25 जणांवर शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा. 18 वर्षांपासून वेतन न मिळाल्यानं बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची आत्महत्या. वेतन मागितल्यावर गळफास घे असं उत्तर दिल्याचा मृत धनंजय नागरगोजे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख. जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी आमच्या सोबत यावं, मंत्री चंद्रकांत पाटलांकडून अपक्ष खासदार विशाल पाटील यांना ऑफर. अजितदादा एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री होतील. दादा मुख्यमंत्री झाल्यावर राज्याची घडी नीट बसवायला वेळ लागणार नाही, बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. विधान परिषद